400-500 वर्षापूर्वी श्री संत पतिराम महाराजांची चरित्र कथा अशी की राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या उदरी पावन करणारे प्रभू रामचंद्र जन्माला आले. त्याच पावन भूमीत म्हणजे अयोध्या येथे गौड शाखेच्या ब्राह्मण कुळात श्री संत पतिराम जन्माला आले. वडिलाला फारच आनंद झाला. त्यांनी मनात ठरविलं की आपण पतिरामाला खूप शिकवू व त्याला फार मोठा झाल्यावर शाळेत पाठविलं. परंतु पतिरामाची शाळा काही वेगळीच होती. त्यांनी शाळेच्या नावानं करून धरून निघावं, सरळ रानात जावं, सुंदरशी दगड जमा करावी, त्यांना पाण्यात स्वच्छ धुवावी व त्याच रानामधील सुंदरशी रंगीबेरंगी फुले त्यावर वाहून तासनतास ध्यान लावून बसावं. अशी ही शाळा त्यांची 7व्या वर्षापर्यंत राहिली. ही सर्व हकीकत एके दिवशी त्यांच्या वडिलांना कळली. पतिरामाचे वडील संतापले. त्यांनी रानात जाऊन त्याचा शोध केला व घरी घेऊन आले व बेदम मार दिला. त्यांच्या रागाच्या आवेशात त्यांनी पतिरामाला घराबाहेर हाकलून दिले. अशा प्रकारे पतिराम आपल्या घराला, आई वडिलांना, प्रभू रामचंद्राच्या त्या पावन अयोध्येच्या अखेरच्या नमस्कार करून निघून गेले.